त्याला नेमकं काय कारण होतं, काय सांगा? नमस्कार. मी गणेश मारोटकर, स्वाभिमान हॉकर्स युनियन जिल्हाध्यक्ष, हॉकर्स युनियन अध्यक्ष. गेल्या 15 दिवसांपासून ते 20 दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी हॉकर्सवर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत. आमच्या गाड्यात तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे, स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे. टाऊन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मीटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. आणि मॅडमनी एक दिलं आहे की आम्ही टाऊन वेल्डिंग कमिटी शहर फिरवाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. मी शहर फिरवाला समितीचा सदस्य आहो, तरीसुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाई सुरू आहे. हा आमच्या हक्काचा हनन आहे शहर फिरवाला समिती सदस्यांच्या. आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही, कुठली कंपनी नाही, कुठला रोजगार नाही. आम्ही स्वतः कमावून स्वतः परिवाराचे पोट भरणारे तरुण आहोत, बुजुर्ग आणि महिला आहोत. परंतु आमच्यावर कारवाई हे पूर्ण अन्यायकारक आहे. अमरावती शहरामध्ये मोठ्या बिल्डरांना यांनी हॉकर झोनच्या जागा विकलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला आज फुटपाथवर गाडी लावण्याची वेळ आलेली आहे. ही गलती आमची नसून ही यांची आहे. अगर गलत आम्ही आहोत तर अमरावती शहरामध्ये असे कित्येक मार्केट आहे की ज्याला पार्किंग नाही आहे. अगर आम्ही अनधिकृत आहोत तर अनधिकृत पूर्ण बिल्डिंगा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.